नमस्कार. मी आज माझे बाबा यांच्याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे. माझे बाबा श्री बाबू रामराव घोणसे, मूळ गाव तळेगाव भोगेश्वर, तालुका देवणी, जिल्हा लातूर या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण तळेगावमध्येच झालं, माध्यमिक वलांडी या ठिकाणी झालं आणि उच्च माध्यमिक म्हणजे BA त्यांनी उदगीर या ठिकाणी पूर्ण केलं. त्यानंतर नोकरीचा शोध घेण्यासाठी ते औरंगाबाद या ठिकाणी गेले आणि औरंगाबाद या ठिकाणी ATD आणि CCT हे 2 कोर्स त्यांनी औरंगाबादमध्ये पूर्ण केले आणि हे कोर्स करत असतानाच त्यांना पैठण या ठिकाणी जायकवाडी धरणावर नोकरी लागली. सरकारी खात्यामध्ये त्यांना नोकरी मिळाली. तो दिवस होता 28/5/1981. या दिवशी जायकवाडी या ठिकाणी सरकारी खात्यामध्ये नोकरी लागली. ही नोकरी त्यांनी कष्ट, जिद्द आणि मेहनत व कामामध्ये असणारा प्रामाणिकपणा या जोरावर त्यांनी त्या ठिकाणी 7 वर्ष सेवा केली. 7 वर्षाच्या नंतर म्हणजे 1987 उजनी तालुका माढा, जिल्हा सोलापूर या ठिकाणी त्यांची बदली झाली आणि या ठिकाणीच माझं आणि माझ्या बहिणींचं शिक्षण पूर्ण झालं. जवळजवळ 28 वर्ष या भीमानगरमध्ये त्यांची सर्व्हिस झालेली आहे. पाटबंधारे खाते या अंतर्गत कालवा निरीक्षक म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम पाहिलेलं आहे आणि 29/2/2016 रोजी कालवा निरीक्षक या पदावरून त्यांची निवृत्ती झाली आणि ते शासकीय सेवेतून रिटायर झाले. 36 वर्ष प्रामाणिकपणे त्यांनी शासनाची सेवा केली. त्याचाच मोबदला म्हणून शाखा टेंभुर्णी या ठिकाणी पाटबंधारे विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांचा निरोप समारंभ इतका छान पद्धतीनं साजरा केला की मी तसा कार्यक्रम शासकीय सेवेमध्ये कार्य करणाऱ्या लोकांचा पाहिला नाही. असा कार्यक्रम हा 29/2/2016 रोजी झाला आणि त्या कार्यक्रमाचा मी साक्षीदार आहे. त्या ठिकाणी वडिलांबद्दल जे शब्द लोकांनी बोलले ते ऐकून मला माझ्या वडिलांबद्दल खूप अभिमान वाटला की अशा आईवडिलांच्या पोटी माझा जन्म झाला. मी माझं भाग्य समजतो. आज मी जो कुणी आहे तो त्यांच्याच आशीर्वादानं उभा आहे, त्यांचे संस्कार. यामुळंच मी आज त्यांच्या आशीर्वादाने सुखी आहे. तर त्या निरोप समारंभामध्ये ज्या कर्मचाऱ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं त्यातील काही मनोगत मी या ठिकाणी आठवण म्हणून जतन करून ठेवणार आहे. ते आपण पाहू. त्यांचं एवढं कौतुक करण्यासारखं इतकं आहे की आता जास्त वेळ घेऊन चालणार नाही, पण इतकं कौतुक त्यांचं एवढं मोठं तोंड भरून करावं असं वाटतं. आता बाकीचं जर सांगायचं जर झालं म्हणलं तर आमच्या शाखेमध्ये काका असलं की आम्ही आनंदाने हसून खेळून राहतो. आता काका आमच्या हातनं जाणार आहेत, म्हणजे रिटायर होणार आहेत, त्यामुळं आम्हाला असं वाटतं की आता शाखा आमची बंद पडते काय कोणास ठाऊक. एक लोक सुद्धा उपस्थित राहणार नाही असं मला ठामपणे वाटतं. मला सांगायचं उद्देश म्हणजे तर असे आमचे काका आज आमच्या सर्व्हिसमधून निवृत्त होत आहेत. त्याबद्दल त्यांचं
आयुष्य राहिलेलं उर्वरित आयुष्य भरभराटीत जावं, आनंदाचे सुखमयात जावं, एवढी ईश्वरचरणी प्रार्थना करून माझं मी बोलतो. माननीय पवार असेल, तसेच आमच्या बेंबळी शाखेचे व टेंभुर्णी शाखेचे शाखा अभियंता अनंत कवळसराव साहेब, तसेच आजचे सत्कार मूर्ती वंशे काका आणि काकू यांचा आज या ठिकाणी 58 वर्षे पूर्ण सेवेतून 28 वर्षे सेवा पूर्ण करून आज आपल्यातून कार्यमुक्त होत आहेत. त्याबद्दल त्यांचा या ठिकाणी सर्व स्टाफच्या वतीने सत्कार आयोजित केलेला आहे. त्यानिमित्त मला जे आज 2 शब्द बोलण्याची संधी दिली. आज काकाचा आणि आमचा अतिशय अल्प परिचय आहे. फार मोठा आम्हाला त्यांचा समाज लाभलेला नाही, तरी सुद्धा काकांचं ध्येय असं आहे की कुठल्याही कामाला मागं न सरता हिरारीने पुढे काम करण्याची जी जिद्द आहे ती त्यांनी आम्हाला आतापर्यंत दाखवलेली आहे. मोठी लढ संघटना उभा करून त्या माध्यमातून त्यांचं कार्य चांगल्या पद्धतीने चालू आहे. आणि आज ते सेवानिवृत्त जरी होत असले तरी आपल्यातच राहणार आहेत. आणि इथून पुढे सुद्धा आज आपली कुठलीही अडी अडचण असेल, काय असेल, तरी त्यांच्याकडे आपण गेलो किंवा त्यांच्याशी संपर्क साधून जरी आपण आपल्या अडचणी त्यांना सांगितल्या तरी यापुढेही आपली कामं होणार आहेत. आणि काकांना एक विनंती आहे की आमची अहोरात्र आपण यापुढेही कामं करावीत एवढी विनंती करून, आणि यानंतर काकांना यापुढील काकू व काकांना बी यापुढील आयुष्य भरभराटीचे, सुखसमृद्धीचे व आरोग्यदायी जावो एवढी ईश्वरचरणी प्रार्थना करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले पवार सर, दिवाणनगर शाखेचे कांबळे सर आणि आपल्या शाखेचे अधिकारी अनंत कवळसराव सर. आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती भोंसे काका आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ भोंसे काका आणि त्यांचे सुपुत्र येथे उपस्थित झालेले आहेत. मला एकच सांगावंसं वाटतं की काका जेव्हापासून या शाखेत आले तेव्हापासून आमचा खूप मोठा परिचय नाही झाला, पण 1-1.5 वर्ष झाले तेव्हापासून काकांनी एवढी मदत केली. जेव्हा केव्हा मी नाराज वगैरे काही दिसते तर काकामध्ये हेच बोलायचे, काही प्रॉब्लेम असतील तर आम्हाला हे सांगा, शासकीय कामात काही अडचणी आल्या तर मी तुमचे नक्कीच प्रयत्न करेन, तुमच्या मदत करेन तुम्हाला. जाता जाता एकच म्हणावं असं वाटतं की जीवनात असतात वळणावळणाचे घाट, परंतु निर्भीकतेने आणि मनाच्या कणखरतेने त्यातून काढावी वाट, त्यानंतरच आनंदाच्या आणि सुखाच्या मेटात काढ. काकाचे वळणावळणाचे घाट आता संपलेले आहेत, पण फक्त सुखाचे आणि आनंदाचे पाठच तसेच काकांनी आजपर्यंत इमाने इतबारे काम खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे. खतावणे वगैरे चांगल्या प्रकारे केलेले आहेत काकांनी. काका आल्यापासूनच आमच्या शाखेचं काम आणि दप्तर चांगल्या प्रकारे सुधारले. बस मी एवढे बोलून माझी 2 शब्द संपवते. आणि संयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार. पवार साहेब, ज्येष्ठ शाखा अभियंता अनंत कवळसराव साहेब, तसेच उपस्थित भोंसेराव साहेब आणि भोंसे वहिनी आणि त्यांचे आवर्जून खास कार्यक्रमाला उपस्थित असले त्यांचे पुत्र आणि उपस्थित सर्व कर्मचारी बंधू आणि भगिनी. भोंसे काका प्रतिनिधी शासकीय सेवेतून विमानित बारी शासकीय सेवा करून आज ते सेवानिवृत्त होत आहेत. आणि त्यांना शंडॉप देण्यासाठी, त्यांचा निरोप समारंभ करण्यासाठी आपण सर्वजण जमलेलो आहोत. त्यांनी भीमानगर शाखेला बरेच दिवस काम केलं आणि त्यानंतर ते बदलून इथं आले. बदलून यायच्या वेळेस पण त्यांची बदली कॅन्सल करायचा बरेच प्रयत्न झाला, पण अनंत कवळसराव त्यांना काय सोडलं नाही. कारण एवढा चांगला कामाला माणूस मिळतो म्हणलं ते कसं काय सोडलं नाही. त्यांची सेवा वर्ग करायचा आम्ही प्रयत्न केला, पण सेवा वर्ग झाली नाही. आणि त्यांना पण तिथून यायची इच्छा होती भीमानगरला, पण त्यांना काय करता येता आलं नाही. अनंत कवळसराव म्हणले तुम्ही तिथं नेऊन काम करा, भीमानगर आलं तरी चालेल. त्यांनी काय त्यांना सोडलं नाही, ते काय आले नाही. त्यांची इच्छा असून देखील त्यांनी आमच्या शाखेत तिथल्या भीमानगर शाखेत एवढं चांगलं काम केले की इथं त्यांनी थोड्या दिवसात एवढं काम केलं. मग तिथं इतके दिवस ते होते, त्यांनी कसं काम केलं असेल, बरंच काम केलं. तिथं पेंडिंग काहीही नाही.
सगळ्या खातावण्या सगळ्या परिपूर्ण आहेत आणि एका खातावणीमध्ये डबल जरी एंट्र्या अशा वसुलीच्या आलेल्या होत्या तर त्यांनी त्या सगळ्या व्यवस्थितपणे सगळं हाताळून हे व्यवस्थित केले त्यांनी. तर ते उपयोगी अभियंत्याच्या तिथं भेट द्यायला आले सुरुवातीला आणि हजर झाल्यानंतर तर म्हणजे तुमची शाखा आपण आदर्श शाखा म्हणून घोषित करू. म्हणजे तसं आदर्श शाखा म्हणून घोषित केलं सगळे अधिकारी त्याला भेटून देतील म्हणलं सारखे भेट देतील आम्हाला सारखे करावं लागेल. 200 वर्षाच्याच प्रयत्नामुळं ती आदर्श शाखा आमची झाली आणि आम्हाला काय ते जाऊन 1 वर्ष 2 वर्ष झाले पण 200 वर्षाच्या शाखेला बरेच दिवस काम केलं. आणि जर शेतकरी जर पाणीपट्टी भरायला आला तर त्याचा 1 रुपया सोप परत द्या, 1 रुपया ही परत देणारे 200 साहेब, प्रत्येकाला अडचणीत मदत करणारे 200 साहेब. आणि त्यांनी ह्याचं संघटनेचं काम पण चांगल्या प्रकारे केलं. प्रत्येकासाठी संघटनेचं काम त्यांनी प्रत्येकाच्या मदतीला धावून गेले. संघटनेच्या पुन्हा काय अडचणी असले त्यांनी संघटनेच्या माध्यमातून बऱ्याच प्रकारे अडचणी सोडवले त्यांनी. आणि आज केले अवसर नाही काय त्यांच्या पुढील आयुष्याला आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो. चांगलं आरोग्यदायी त्यांना आयुष्य लाभो अशा ईश्वराची प्रार्थना करतो. आणि त्यांना ह्या सगळ्या त्यांच्या आजवरच्या प्रवासात त्यांना मोलाची साथ देणाऱ्या मुळशी वहिनी त्यांचं पण या ठिकाणी अभिनंदन करतो. कारण घरची साथ चांगली असल्याशिवाय सगळ्या गोष्टी आहेत 50% सर. आणि कुठल्याही ह्याला आर्थिक ह्याला त्यांची कधी असं म्हणजे हे नव्हतं, अपेक्षा नसायची कुठल्या आर्थिक बाबतीत कधी. म्हणजे ती घरचे साथ असलेले होत नाही, एवढ्या सगळ्या गोष्टी होतात. आणि ह्या कार्यक्रमाला त्यांचे पुत्र सुद्धा ते रिटायर व्हायच्या अगोदर सर्विस लागले, कमवते झाले. हे सुद्धा एक त्यांना परमेश्वराकडून एक चांगल्या प्रकारचं त्यांना देणगीच म्हणायचं ती. आणि चांगले धड धाकड दांडी थरणे पाणपुत्र आहेत त्यांचे, देणगीच आहे, चांगल्या प्रकारे देणगी आहे ही पण. आणि इथून पुढचं आयुष्य त्यांना आपण जरी नाही जरी त्यांच्याबद्दल प्रार्थना परमेश्वराजवळ केली तरी त्यांच्या कार्यानं त्यांना ते आयुष्य त्यांचं आरोग्य संपन्न त्यांना आयुष्य मिळणारच आहे आणि मिळावं अशी परमेश्वराची प्रार्थना करून चे अध्यक्ष पवार साहेब आणि आनंद पवार साहेब दोघांना विभाग. त्यानंतर सत्कारमूर्ती वनसेराव साहेब संपत्ती, त्यांचे सहकारी सेवानिवृत्त कर्मचारी विठ्ठल सहकारी कारखान्याचे संचालक अण्णा विका जाधव आणि त्याचे मित्र परिवार सगळे. तर खरी संधी हीच असते. प्रत्येकाला आपण म्हणतो तुम्ही भाषण करा, तुम्ही भाषण करा. उत्स्फूर्तपणे खरी सुरुवात भाषण करण्याची, धाडस करण्याचं हेच आहे. तुमच्याकडे काय आता दगड नाहीत, मी समजा चुकलो तर दगड मला मारतील असे ते काय घटना नसते. बोला म्हणजे बोलायचं असते. काय असतंय फक्त 2 शब्द तोंडात चांगलेच काढायचे असतात. कारण त्यांनी काम चांगलं केलंय, त्या कामाचं कौतुकच आपण करणार आहे. तर गोष्टी त्यांच्याबद्दल बोलायचं म्हणजे त्यांचा माझा परिचय 1985 पासून म्हणजे 15-30 वर्ष झालं आम्ही एकत्र आहोत. माझ्यासारखा त्यांच्या बरोबर सहकारी कुणी राहिलेला नाही. त्यांचा पूर्ण स्वभाव मला माहीत आहे. त्यांच्यासारखी व्यक्ती मला अद्याप तरी अजून भेटलेली नाही आणि मला नाही वाटत की इथनं पुढे भेटेल. कारण त्यांचा काम करण्याची हातोटी, कामाचं जाऊ द्या, ते म्हणतील मी काम पैसा मला गव्हर्नमेंट देत आहे म्हणून मी काम करतो. परंतु बाहेरच्या व्यवहारामध्ये सुद्धा त्यांचा व्यवहारामध्ये वागणं, समाजामध्ये वागणं आदर्श घेण्यासारखी व्यक्ती होती. तोंडावर बोलू नये, पाठीमागे सुद्धा बोलणारी व्यक्ती आहे. तर त्यांच्याप्रमाणे मी म्हणतो प्रत्येकाने आदर्श जर घेतला, जर शासकीय कामं त्यांच्याप्रमाणे सर्वांनी जर केली तर आपल्या गव्हर्नमेंटमध्ये कितीतरी सुधारणा होतील, कितीतरी सुरळीत कामं चालतील. अशी व्यक्ती, प्रत्येक व्यक्ती जर अशी बनली तर आपल्या शासनामध्ये काहीही अडचण येणार नाही. परंतु तशी वृत्ती राहिलेलीच नाही आता. कारण मी तळमळीने सांगतो की गोंडसेरावसाहेबांप्रमाणे सुद्धा मी, आता तुम्हाला तर माहिती आहे, तुम्ही प्रत्येकजण माझं कौतुक करतात आणि मी सुद्धा छातीटोकपणे सांगतो की माझ्यासारखं सुद्धा कोणी काम केलेलं नसावं. गोंडसेरावसाहेब
तेवढे मला साक्षर आहेत आणि बाकीचे म्हणतील आम्ही काय चोऱ्या केल्या काय, तसं काय नाही. हा, तर प्रत्येकाने गोलशेर सारखं आणि माझ्यासारखं पॉझिटिव्ह विचार ठेवून काम केलं तर आपल्या सरकारी कामामध्ये कितीतरी सुरळीतपणा येईल. त्यांच्या पुढील भावी आयुष्याबद्दल आपण सर्वांच्याच वतीनं त्यांना सदिच्छा देऊ. त्यांचं उर्वरित आयुष्य, सपत्नीक आयुष्य भरभराटीचं आणि आरोग्यदायी जावो ही परमेश्वर प्रार्थना करून माझे 2 शब्द संपवतो. भावपूर्ण अशा निरोप समारंभाच्या निमित्तानं मला इथं बोलवलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी पहिल्यांदा आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्ष आदरणीय पवारराव साहेब, आनंद कोळसा साहेब, तांबुळराव साहेब, हे त्रिमूर्ती हे शाखा अभियंता इथं उपस्थित आहेत. त्याचबरोबर इथं उपस्थित असलेले गायकवाड साहेब, चौधरी साहेब, सोनवणे साहेब आणि आपले सगळे गोंडसे काकांचे सहकारी आणि ज्यांचा आपण आज इतक्या आनंदानं सत्कार ठेवलाय ते काका आणि काकू. आता बोलायसारखं असं काय नाहीच आहे. आपण सगळे जे बोलायचंय ते आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. असं नवीन काय बोलावं असं काय बघ नाही. मी अगदी लहानपणापासून काकांना ओळखते. अगदी म्हणजे सुरुवातीला भीमानगरला आले त्यावेळी बसून काका आमचे आदर्श आहे. म्हणजे ह्यांचं सगळं काम मी जवळनं बघितलंय. ह्यांनी आम्हाला वेळोवेळी असं मार्गदर्शन केलेलं आहे, काय करायला पाहिजे काय करायला नाही पाहिजे. आणि कुणाला राग येईल, आता मला सांगताना मला राग येईल म्हणून काय सांगायला ठेवत नाही. कोण काय सांग, त्यांना जे वाटतंय ते बोलून दाखवणार असं स्पष्ट वक्ता माणूस. आणि कामात कुठेही असं कसर नाही की तर तुमचा सगळ्याचा अनुभव आहे. आम्ही तर लांबून बघितलंय मी, पण तुम्ही सगळे त्यांच्या बरोबर काम केलेत म्हणलं हे तुम्हाला सांगायची काय आवश्यकता नाही. तर असे ह्यांचा आम्हाला सहवास लाभलाय. आणि आता आमचा एक ग्रुप आहे भीमानगरला, ही सगळी मंडळी डुकेराव साहेब काका, पंडित काका, हे सगळे जण आम्ही सकाळी असतो योगाला. आणि हे आमचे आचार्य आज कोणी आला नाही तर सकाळी त्याची हजेरी तुझी काळजी आम्ही करायची का, तुझी तब्येत कशी सांभाळायची तुला कळत नाही का. त्यामुळं त्यांच्या आचारी देवाना पण सगळे हजर होते. असे दोघं आमचे तिथे आता जसं म्हणले ना डुकेराव साहेब, तसं म्हणजे हे ह्यांनी सुद्धा असंच केलेलं आहे. हे मी कोणाची वाटबीट ठेवत नाही, कोण काय असं. तर असे ह्यांचे अनेक पैलू मी अनुभवलेले आहेत. आणि ह्यांनी नुसती नोकरीच केली असं नाही, यांना समाजकार्याची सुद्धा फारच आवड आहे. कामापेक्षा म्हणजे त्यात सुद्धा त्यांना भरपूर रस आहे. आणि त्या माध्यमातून त्यांनी अनेकांच्या समस्या सोडवल्या. एखाद्या कर्मचाऱ्यावर अन्याय झाला तर अगदी मुंबई पर्यंत गेलेले, पुढे कोण अधिकारी आहे का कोण आहे असं ही त्यांची. आता आपण सगळ्यांनी सांगितलं की फार चांगला माणूस आहे, असा आहे तसा आहे, पण गरज पडेल तिथं वाकडा तिकडे मग चुकलेला कोण आहे त्याला काय नाही. एखाद्या गरीबासाठी म्हणजे कुणाला वाईटपणा घ्यायला सुद्धा त्यांनी मागं पुढं पाहिलेलं नाही. अगदी त्यांनी जी असा आदर्श हे ठेवलाय त्याच्याप्रमाणे त्यांनी आतापर्यंत वाटचाल केली. आता आज काय तुमच्याकडे त्यांचा शेवटचा दिवस आहे. आता ते इथनं मुक्त झाले. पण ज्या वेळेला माणसाला एक दार बंद होतो तेव्हा दुसरी 10 उघडी असते. तर आता तुम्ही निरोप देताय, आम्ही आता त्यांचं स्वागत करतो. आता त्यांना इतके दिवस बंद नव्हती ना कामामुळे, त्यांना जास्त वेळ देता येत नव्हता. आता फुल टाइम त्यांना समाजकार्य करायला म्हणजे एक वेगळं दार उघडलंय, वेगळा रस्ता मोकळा झालाय. त्याचं सुद्धा ती चीज केल्याशिवाय राहणार नाहीत एवढंच मी या निमित्तानं सांगतो. आणि आपण सगळेजण जरी म्हणत असला काका गेले आता भेटणार नाहीत असं काय नाही, त्यांनाच करण्याचं नाही तिथनं तुमच्याकडनं. कारण माणसात राहणारा माणूस आहे. आणि हे असं चालत चालत अशी काय काय कामं ती करते. आता एक त्यांचा एक अजून दुसरा एक छंद आहे, आपल्याला कुणाला अनुभव आला असेल नसेल,
पण लग्न एखादं मुलगी काय बघणार ते जोडून देणार हे सुद्धा फार मोठं काम त्यांचं चालू असतं. अशा प्रकारचे आता त्याला सुद्धा त्यांना भरपूर वेळ मिळणार आहे. तर पुन्हा एकदा इथं निरोप आणि आमच्यातर्फे त्यांचं स्वागत आम्ही तिथं करणारच आहे. पण निरोपाला याची संधी आपल्यामुळं मला मिळाली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी आभार मानतो. आणि काकांना काकूंना भावी आयुष्य आरोग्यपूर्ण भरभराटीचं जाऊ अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. कारण आताच रावसाहेब म्हणले की आपलं केलेलं काम वाया जात नाही. त्यांनी आतापर्यंत जे समाजकार्य केलंय त्यांनी आता अतिशय चांगला उल्लेख केला की आनंद सारखा हिरा त्यांना लाभलाय. अतिशय कुणी म्हणजे त्याला तर मी लहानपणापासूनच बघतोय. अगदी काकांच्याही काकण पुढं अगदी नाका पुढं बघून चालला त्याला लाभलाय. असं सगळं त्यांनी जे रिटायरमेंट नंतर करायची काम आहेत ती त्यांच्या आधीच झालेली. त्याच्यामुळं आम्हाला आता त्यांचा पूर्व मिळणार आहे. त्यामुळं मी आनंद व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देऊन मी थांबतो. माननीय अध्यक्ष महोदय, तसंच आनंद पळवळ सर आणि कांबळेराव सर आणि विशेष व्यक्ती, आजचा कार्यक्रमाचे विशेष व्यक्ती म्हणजे सत्कार मंत्री श्रीयुत घोणसे काका आणि त्यांच्या पत्नी आणि त्यांच्या चिरंजीव त्यांच्यासहित माझा सर्व परिवार म्हणजे आपण सर्व या सगळ्यांना मी एक दोन शब्द संधी दिली म्हणून बोलतो. कारण का सगळ्यांनी बोलून आणणारे सगळ्यांनी आपापल्या परीने बोललेले आहेत. मला संधी दिली म्हणून मी एक दोन शब्द बोलतो की हा व्यक्तीचा माझा ओळख 85 पासून झालं असलं तरी देखील 2000 सालापासून जास्त आम्ही जवळ आलो एक संघटनाच्या निमित्ताने. ज्या संघटनेसाठी आम्ही एक रात्रंदिवस रान करून हे केलं ते अध्यक्षच आम्हाला सोडून गेले. नंतर मला थोडासा त्या संघटनेतून बाजूला व्हायला लागला. परंतु विशेषतः सरकारी कर्मचारी म्हणून कसं जगायचं तर सगळ्यांनी भाषण केलं, सगळ्यांनी ऐकलं, सगळ्यांनी त्यांच्या कौतुक केलं. पण ते म्हणून सर्व एक सोडलं तर परत सगळ्यांनी थोडंसं हे विचार करावे की आपण काय त्यांच्यासारखा वागू नये, आपण काय त्यांच्यासारखं काम का करू नये. ही एक पडलं इथं हे राहू दे, हे माझा संबंध नाही का सरवायचं. तुम्ही एक थोडासा विचार करा. आज सरकार आपल्याला पगार देतो तर कुठनं देतो? गोरगरिबांनी भरलेले पैसे, एक कर, शेत सारा म्हणा, घर सारा, तुमचा जे काय असेल ते सारा आपण जे इमानदारीने भरलेलं असतात ते सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार आहे. आज हा कोणाला माहित आहे नाही तरी देखील हा माझं सांगणं कर्तव्य आहे. म्हणजे हा सुद्धा आपण कसं की जसं आपण एक संघटित होऊन एक विचार मांडतो त्या विचारामध्ये प्रत्येकांच्या विचाराचं विनिमय झाला पाहिजे, विचाराचं देवाणघेवाण झाला पाहिजे. म्हणजे ही कागद आला की 5000 आला, माझा 2000, तुझं 3000, माझा 1000. जर एखाद्याने जर धाड घातल्यानंतर ते तर कोणी म्हणत नाही ते 1000 माझाच नाही. म्हणजे हा नको ना विषय. ही कुठंतरी थोडासा थांबायचं असं ते आपल्यापासून सुरुवात केला पाहिजे. म्हणजे हा कुठं बाबा आज मी केलं, त्यांना अनुभव आहेत, आनंद पळवळ माझा त्यांच्या एक आहेत आणि त्यानंतर चौधरी काका आहेत. आणि हिथं बोलण्याची शक्ती सुद्धा येते कुठून? जो माणूस प्रामाणिकपणे वागत असतो त्यालाच फक्त हा शक्ती येत असतो. इतर कोणालाही हिथं उभं राहून बोलण्याची ताकद येत नाही. हिथंच असं नाही, तुम्ही कुठेही बोलायचं असलं तर देखील तुमचा शब्द तिथं अडगळत जातो. हा प्रत्येकांना मी विनंती करतो. आज हा गोंडसे काकांच्या एक सेवानिवृत्तीच्या निमित्ताने आपण जिथं एकत्र झालो आहे, एक ठिकाणी तुम्हाला आज तुमच्या बरोबर काम करणारे व्यक्ती तुमच्याकडून सेवानिवृत्त होत आहे असं तुम्हाला खंत होतो. परंतु दुसऱ्या ठिकाणी असं आहे की एक प्रामाणिकपणाचा सरकार आज त्या व्यक्तीला निरूप देतो. हा सरकारचं दुःख आहे, हे माझ्या सरकारचं दुःख आहे, आपलं डुकेलोसन सारख्या माणसांचं दुःख आहे, त्यांच्या तरी आहेतच. पण ह्याचा आदर्श सगळ्यांनी घ्यावा. हा एक निरोप समारंभाचा एक उद्देश मी फक्त तुम्हाला देतो. एवढा जर तुम्ही पालन केलं तर हा सरकार जास्त दिवस टिकल. सरकार कुठला आहे हे माहित नाही. सरकारी कर्मचारी म्हणल्यानंतर जो सत्तेवर असेल ते सरकारी त्या कर्मचाऱ्यांचं असतं. इथं कुठला चिन्ह, कुठला झेंडा, कुठं नाही. आपला झेंडा एकच आहे की भारतीय झेंडा. हा झेंडा खाली जगायचं असेल तर तुम्हाला इतमामाने, इमानदारीने, प्रामाणिकपणाने हा काम केला पाहिजे. हा रेल्वे डब्बा कसा गाडा निघतो, एकदा स्टेशन आलंय की आज त्यांच्या स्टेशन आला की ते निवृत्त झाले, उद्या माझा स्टेशन आला तर मी निवृत्त होणार. कोणी सरकारी कर्मचारी म्हणून राहणार नाहीये.
किती दिवस राहणार? हा, आता सध्या नवीन जे आर निघाले, सगळे लोक तयार झाले. आज सेनावाडा डिव्हिजनला 550 अर्ज आले, मला परत कामावर घ्या. परंतु तुमचा पूर्वीच्या कामाचा इतिहास तुम्ही थोडासा बारकाईने किंवा भर दिवसात तरी काय होणार बॅटरी लावून बघा तुम्ही काय केलं. 58 वर्ष तुम्ही काय दिवा लावलं शासनाची, आणि नंतर अर्ज करा ना. बरोबर, 58 वर्ष तुम्ही झोपा काढलं. हा, तुम्हाला शासन कामावर घेईल, कुठला आधाराने घेईल तुम्हाला कामावर? काय दिवा लावलं तुम्ही शासनाची, किती तुम्ही कामाचे हे केलं, शासनाचा फायदा काय केला, हे तुम्ही बारकाईने पाहून आता आमच्या डिव्हिजन मसुदे यायला लागले. आता सर्वदा मॅडमने इथे कळकळीने सांगितलं, अशा लोकांनी आजपासून काय होणार, तुम्ही एक आदर्श निर्माण करा. तुम्ही उठला आला खुर्चीवर आला म्हणजे की भोंडशे काका कामावर असतं तर त्यांचे आदर्श तुमच्या समोर असतं, तर खरं तुमचं त्यांच्यावरचं प्रेम आणि खरं तुमचं शासनावरचं प्रेम आणि खरं तुमचं सेवाचं प्रेम हे तुम्ही समजून घ्या आणि पुढील कामाला सुरुवात करा. अशी व्यक्ती क्वचितच भेटत असतात. आज धरणावर यांनी माझ्याबरोबर 4 वर्ष कामही केले. आम्ही कसं कामं करतो, एक पत्रकार आले होते, त्यांना सांगितलं ते उगा पुढं 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 अधिकारी म्हणले की ते पत्रकार पुढं पुढं पळायचे. धरलं मी त्यांना, काय करतो काय म्हणले, चहा सांगा. कोणाला करतो बाब, कोणाचं काम आहे चहा सांग? म्हणजे एक तर महिना झाला की भिकारी सारखा येतो हप्ता मागायला पत्रकार. सांगायला मला लाज वाटतं खरं म्हणजे, मी सांगू नाही, परंतु माझा पण मी हितलं अन्न खाल्लंय, मी पगार घेतो. परंतु जे कष्ट करतात त्यांच्या बाजूलाच राहिला. तुम्हाला परत पाहिलं असेल लोकमत आणि सकाळ पेपरला दुसऱ्या दिवशी कष्ट करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे घामासहित फोटो आले होते, पाणी कसं सोडतात नदीला म्हणून. धरण आंदोलन झालं, ह्यांच्या भाजलं पोळी. जसं काय झालं, रस्ता रोको झालं, माणसं मेली. कुठं आंदोलन करायचे म्हणले की त्यांना पाजून आणायचं थंड पाणी. परंतु पुढे काय काम करताना सरकारी कर्मचाऱ्यांना काय त्रास होतो ह्याचा कळकळ प्रत्येक अधिकाऱ्यांना पाहिजे. ही जर अधिकाऱ्यांना कळकळी नसल्या तर झालं. ते आमचा सुद्धा PS पाटील साहेब होते तेव्हा BID आम्हाला ऑफिस होती, सर्कल होती सोलापूर. तेव्हा आदेश यायचा पाणी सोडा, कुठून कुठे यायच्या, सर्कलवरनं पंढरपूरला यायच्या, पंढरपूरवरनं सब डिव्हिजनला यायचं, सब डिव्हिजनवरनं शाखेला यायचं, मग शाखेने मग आम्हाला सांगायचं कुठून कुठे गेले कामं. बघा, ही सरकारी कामाचा पद्धत आमची. जबाबदारी कोणाचा? अधिकारीने जबाबदारी झटकून मोकळा. अशा कितीतरी घटना घडल्या, अडकलं कोणी? साधा कर्मचारी. मग तेव्हा त्यांना सांगितलं इथं काय अडचण होती हे बघा, आणि आज तुम्ही अजिबात हलायचं नाही म्हणलं पत्रकारांना. जेव्हा काम झालं म्हणून अधिकारी सांगतील तेव्हा तुम्ही हलायचं. जेव्हा 3 वाजता आलेले पत्रकार 9 वाजता गेले, दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व कष्ट करणारे कर्मचाऱ्यांचे फोटो झळाळे आले. सर्व अडचण काय आहे, महत्वाचं अडचण काय आहे पाणी सोडण्यासाठी हे कळलं पाहिजे. मग तेव्हा ते पत्रकारांना कळलं की बाबा इथं असं अडचण आहे. तेव्हा ते आमचे ही पण तिथंच होते ही सगळं गोष्ट सांगत असताना. म्हणून हा काम कसा करायचा, प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या एकट्ठा झाला तरच काम होतो. पाणी सोडा, हा आता आमच्याकडून आला निरोप की पाणी सुटलं, म्हणून कसं सुटलं हे सुद्धा कळलं पाहिजे. म्हणून प्रत्येकाने आपापला जे काय हुद्दा आहे तुम्ही तुमचा हुद्द्याप्रमाणे तुमचं काम अगदी प्रामाणिकपणाने प्रांजळ मानाने मोकळा मनाने केलं तरच तुम्हाला एवढं बोलण्याचे अधिकार येतं. आणि तुमचा समोर न झुकणारा माणूस सुद्धा झुकले जातो. म्हणून काम करताना असं नावं कमवून काम करायचं. हा व्यक्तींचे विशेष वैशिष्ट्य असं आहे की मी ज्या त्या वेळेस संध्याकाळी जर मी फिरायला गेलो तरी ह्यांची खिडकी एकटंच उघडा असायची, बाकी सगळं गोष्ट मोकळा असायचं. मी म्हणलं शासन काय तुम्हाला सत्कार करत नाही, किती जरी केले तर तुम्ही आता उठा. मग बळाबळा मी ह्यांना हात धरून बोलाबळा मी ह्यांना बाहेर घेऊन जायचं. आज फळ काय आहे ह्या, आणि ह्या इमानदारीचं फळ काय आहे ते समोर बसलेले मूर्ती. आज तांबळेराव साहेबांनी सांगितलं हिरा आहे हिरा. मग हा हिरा कसं उगवतं, जिथं तुम्ही गहू पेरलं तर तुम्ही बाजरीचे कसं अपेक्षा करता, मग तुम्ही दाणेदार बी पेरलं तर तुम्हाला दाणेदार धान्य मिळणारच आहे. नासकं जर पेरलं तर उगवणार का तुम्हाला, म्हणून तुम्ही नासकं होऊ नका अगोदर. मग तुम्ही अगोदर ठणठणीत व्हा, चांगल्या मनाने, चांगला कर्मचारी, चांगला ऑफिस हे माझा म्हणून सर्व प्रत्येक ह्याच्यामध्ये माझा म्हणून स्वतः आला पाहिजे, तरच तुमचा पगारीचं काहीतरी चीज शासनाला होतो. शासनाने तुम्हाला दिलेले आणि शासनाने गोळा केलेले ते गरिबांचे गोरगरिबांचे जो तळमळीचा जो पैसा आहे, शेतसारा हा सगळं भरलेले, हा पैशाचा कुठंतरी फायदा होतो. आणि असं पुढील आता माझंच कोरोना जास्त झालं, आता आपण थोडासा 2-4 वर्षांनंतर मला एक संधी मिळाली. कृपया कोणाला जर मन दुखलं असतं तरी मला माफ करा. होत असेल तर टाळ्यांसाठी मी काय भाषण केलं नाही, शासनासाठी मी भाषण केले. मी शासनाचं खातो म्हणजे शासनासाठी म्हणलं तर आपण कसं जगला पाहिजे, पुत्रासारखं जगला पाहिजे. कसं आमचं काम तसंच आहे तिथं.
छू म्हणले की कुत्रा कसं वाहन करतो कानवर पडतो, तसं आमचं काम आहे. कोणाचा फोन आला की आम्ही पळतो कुत्र्यासारखं. म्हणून आम्हाला मी अधिकाऱ्यांना सांगतो, मी असं सांगतो, कुत्रा आला तुमच्या समोर म्हणजे मी सांगितलं त्यांना मीच कुत्रा, म्हणजे आमचं काम करायचे कसं. 3 वर्ष आम्ही अक्षरशः हार्ट डिव्हिजन जाम करून टाकलं होतं आणि जगताप साहेबांना सोळं का पळो असं करून सोडलं होतं आम्ही. मग त्याने सांगितलं होतं आम्हाला की बाबा एसी येणार आहे. एसी काय नवीन नाही, इथूनच गेलेले आहे. परत त्याने कलेक्टरचं धमकी दिले, ह्या निमित्तानं आमचं कलेक्टरचं ओळख होईल. म्हणजे कामा करण्याच्या नावाने बोंब आणि आमचं काम करून घेण्यासाठी अधिकाऱ्याचा गैरवापर. म्हणजे हा नको ना. तुम्हाला काय दिले, तुम्हाला सत्ता काय, अधिकार काय. मी अक्षरशः ज्याप्रमाणे घोडसे काका म्हणले की त्यांना मी प्रत्येक गोष्ट सांगत होतो. मी अधिकाऱ्यांना तोंडावर बोललेले, तुम्हाला अधिकारी कोणी केलं, हे कुठून येत आहे, कोण बोलतंय का, आज कोणीच नाही. हे जाऊ दे. 500 रुपये मागितलं की दिला, चहा पाजले की निघाला. तू बी मोकळा, मी बी मोकळो. मग किती दिवस आहे मोरेपर्यंत असंच का? असं नाही. तुम्ही आज शासकीय कर्मचारी म्हटल्यानंतर तुम्ही शासनाचं काहीतरी सेवा हा केलाच पाहिजे, शासनाचं ऋण फेडला पाहिजे. तुम्ही समाजात जन्माला आल्यानंतर समाजाचं ऋण काहीतरी आहे, समाजाच्या देणं तुमचं काहीतरी आहे. हा तुम्हाला देणे दिल्याशिवाय तुम्हाला मुक्ती नाही. समाजाचं ऋण हा फेडलंच पाहिजे. आज मी भूमीवर उभा आहे तर हे माझं भार आहे भूमीला, त्याचं पण ऋण फेडायचं. म्हणून प्रत्येकाने आज शपथ घ्या. घोणसे काकांच्या निरोप समारंभाच्या निमित्ताने आजपासून तुम्ही मनापासून ज्या राहिलेले उर्वरित सेवा सुद्धा तुम्ही इमानदारीने करण्याचा प्रयत्न करा. एवढंच आजचं माझं विनंती आहे. पुढील भावी आयुष्य सुखाचा, समृद्धीचा, आनंदाचा आणि ते सर्वस्वी समाजासेवेसाठी वाहून घेतलेलं आहे. ज्याप्रमाणे सरकारी कामामध्ये त्यांनी वाहून घेतलेलं आहे. मी त्यांच्याशी कितीतरी जवळीकतेने अगदी फार पारदर्शकतेचं काम सुद्धा करण्याची प्रेरणा त्यांच्याकडून मिळतं आणि तसं ह्यांनी उदाहरण दिलेलंच आहे ह्या मॅडमने. तसं प्रत्येकाने बोलण्याची हिंमत दाखवा. मी नको, मी नको, मी नको असं म्हणू नका. 2 शब्द तुमच्या मनात काय असेल त्यांच्या बद्दलच्या 2 शब्द प्रत्येकाने बोलावी. आणि हा परत संधी मिळत नाही. परत संधी मिळेल दुसऱ्या कर्मचारी निवृत्त होत असताना, परंतु गुणसे काका नसणार येणार. म्हणून त्यांच्याबद्दलचं तुमच्या मनात जे आहे त्यांच्याबद्दल बोलावी. तेवढा मला संधी दिली. मी सर्वांची अजून एकदम माफी मागतो. थोडासा वेळेपूर्वी जास्त मी बोलले गेलो, थोडासा लेट पण गेली, घाम पण निघायला लागले. पण ते घामाचं पर्याय म्हणून ते देवाने ते बरोबरच केलं. घाम कशाने आला, लाईट गेली. ओके, अच्छा, आभारी. काका बोलणार का तुम्ही? आपले घ्या पुढे काय कोडा बोलते, काय कोडा समजून शकतो किंमत किती म्हणायची काय कोडा आमच्यात काय सगळ्यांना किंवा काय नाही कसं तुम्हाला. अध्यक्ष पवार साहेब, आनंद कळसराव आणि सत्कार मूर्ती घोणसे काका, त्यांच्याबद्दल आता काकाबद्दल बोलणं म्हणजे जरा चुकीचंच आहे. कारण काका याच्या अगोदर आमची शाखा जरा मरगळच खायला लागली. खातावण्या जरा खराब होत्या, फाटलेल्या होत्या. 10 खातावणे, 1 नाव 5-5, 7-7 वेळा. काकाने अगदी प्रत्येक गावाचं स्वतःच्याकडे पीठ असल्यासारखं एकदम स्वच्छ सुंदर हे बघा ढिगारा लागलेलं जुन्या खाताने. आणि हे काकाने अगदी अजून 10 वर्ष जरी नवीन माणूस आला तरी त्याला त्रास न होण्यासारखं काम करून दिलं. त्यामुळे काकाचं कौतुक करावं तेवढं थोडंच. बाकी काकाने सगळ्या कर्मचाऱ्यांना सांभाळून घेतलं. 1 वर्षीय कालावधीत त्याने भयंकर आमच्या शक्यता काम केलं. तसा माणूस आता काय मिळणार बी नाही काकासारखा काम करणारा. सकाळी 9:30ला येणार आणि संध्याकाळी 5:30ला जाणार. आम्ही किती जरी बोंबलं काका बास करा, चला चला, काका कधी 5:45 शिवाय हल्ले नाही. आता इथून पुढे काकाने आपलं काकूंना बी जरा लक्ष द्यावं आणि मुलांना लक्ष द्यावं आणि मुलांनी सुद्धा काकांना चांगलं लक्ष द्यावं. काय सांगायची आवश्यकता नाही. नक्की नक्की. एवढं बोलून मी काकांच्या यानंतर सोनवणे काका आपले मुलगा कार्यक्रमाचे अध्यक्ष पवारसाहेब, आनंद कोळस, सत्कार मूर्ती, घोणसे काका, येताळांना, इतर सहकारी आणि भगिनी,
आजचा हा जो दिवस आहे तो गोंडसे काका यांच्या सेवानिवृत्तीचा. प्रत्येक कर्मचाऱ्याच्या आयुष्यात नोकरी असते आणि शेवटी सेवानिवृत्ती असते. आता त्यांनी सांगितलं एका वक्त्याने की प्रत्येकाने आपलं काम प्रामाणिकपणे करावं. यश तुमच्या पाठीमागं असतं. मी सुद्धा आता हे सांगण्यासारखं मी आता सांगू नये, पण सांगतो मी सुद्धा आयुष्यभर काम भरपूर केलं. माझ्या पाठीला मनका लागला, पण त्या काम चांगल्या केल्यामुळं यश कुठं तर ठरलेलं असतं. आणि माझी दोन्ही मुलं आज चांगल्या ठिकाणी शासकीय सेवेत चांगल्या पदावर नोकरी लागली. तरी प्रत्येकाने आपल्याला नेमून दिलेलं काम चांगल्या प्रकारे करावं हीच अपेक्षा आहे. तसेच आता गोंडसे काकाचा आणि माझा गेल्या जवळजवळ 25 ते 30 वर्षापासूनचा अनुभव आहे. आम्ही शेजारीच राहत होतो भीमानगरला. त्यांनी चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. संघटनेच्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रकारे चांगले काम केलेलं आहे. अनेक अधिकाऱ्याशी वितंडवाद केलेला आहे. तर आता हा त्यांनी काम चांगलं केल्याबद्दल त्यांची कामं त्या पोचपावती त्यांना देण्यात येत आहे. तरी आता इथून पुढे त्यांचं उर्वरित आयुष्य सुख समृद्धीचे आनंदाचे व भरभराटी जावं, त्यांची प्रकृती निरोगी राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करून मग 2 शब्द आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पवारराव साहेब, आनंद कळवसराव साहेब, तांबोळीराव साहेब, अण्णा डुकेराव साहेब व मटक काका, इतर कर्मचारी, बंधू आणि भगिनी. आज जे काकांचा आता काकांविषयी शब्द सगळे अपुरेच पडते. त्यांना एकच म्हणता येईल की बाजीपूर बुसरकी खिंड त्यांनी लढवलेले. ते आज तोपाचा आवाज निघाला म्हणायचं. पुढील आयुष्य भरभराटी सुख समृद्धीची जावं हीच ईश्वर चरणी प्रार्थना. आदरणीय व्यासपीठ, सत्कार मूर्ती गोंडसे काका, गोंडसे काकू, त्यांचा मुलगा वेताळांना, काकांचा माझा तसा परिचय, आम्ही दोघे संघच हजर झालो शाखेमध्ये. 1-1.5 वर्षापूर्वी हजर झालं. काका हजर झाल्यावर त्यांचं चाललं होतं परत जायचं वगैरे. मी ऐकून होतो माझं त्याचं जुळणार. म्हणून त्यांना काय सोडलं नाही. आंबोळे राहतो ते खंड लागले. मी हजर झालो त्यावेळेस शाखा फारच म्हणजे महत्वाचं जे रेकॉर्ड आहे खतावण्याचं तेच पूर्ण हे झालेलं होतं. म्हणजे 10-10 वर्षाच्या 15-15 वर्षाच्या नोंदी त्याच्यात नव्हत्या. बऱ्याचशा डबल होत्या. मला मी बेंबळे शाखेला पूर्वी काम केल्यामुळं बेंबळे शाखेचं काम सगळे कर्मचारी अप्रोडेट करायचे. कधी सांगावंच लागत नव्हतं काय हे करावं. तिथं थोडा व्यवस्थितपणा होता. ती काळजीची भर काकांनी भरून काढलेली आहे. काकांचं सांगावं तेवढं फारच हे आहे. त्यांचा स्वभाव सुद्धा माझ्या केबिन मध्ये येताना आत येऊ का म्हणून विचारणारा कर्मचारी. असं त्यांचं कामाविषयी फार हे आहे. शाखा तर त्याने अप्रोडेट केली. त्यांचं सगळ्याशी सौजन्याने बोलणं, प्रत्येक कर्मचाऱ्याची बाजू घेणं हे स्वभाव त्यांचे गुण विशेष आहेत त्यांचे. इथून पुढचं आयुष्य त्यांनी कर्मचाऱ्यांच्या अडचणी समजावून घेण्यासाठी घालवावं आणि त्यांचं भव्य आयुष्य समृद्धीचं जावं. दोघांना दीर्घ आयुष्य लावावं एवढी परमेश्वर चरणी. आता काढायला काय हरकत फारच काढा तेवढं. फेटा राहू दे. नाही राहू दे. निसटला काढा. ते पण निघायचं. नाही नाही राहू द्या नको. घरापर्यंत असतो घरापर्यंत जायचं असतं. अण्णाकडूनच बांधायला कार्यक्रमात अण्णाच असेल. मीच बघतोय पहिल्यांदा जेवढा प्रदीर्घ चाललेला. मागच्या वर्षी रोखी रावसाहेब वगैरे 5-6 लोकांचा केला होता आपण बेंबळ्याला. कार्यकारी अभियंता, डेप्युटी इंजिनियर वगैरे होते, पण किती अर्धा तासाचा कार्यक्रम. लांबला पाहिजे कार्यक्रम, लांबला पाहिजे, भाषण झाले पाहिजे, 4 शब्द ऐकायला मिळेल.
एवढा बोलणारे गोंडसे काका ह्या शाखेला असताना देखील बोलणारे माणूस कमी झाले, बोलणारे कोणीच नाही. स्टेज डेअरिंग थोडस विसरून जातं मध्ये. काकामुळे एवढी तरी तयार झाली बोलायला. तरी माझं राहिलं 2-4 शब्द आता काही विसरले असतात ते आता परत सांगा. आजचा हा जो कार्यक्रम आयोजित केला ते सर्व आयोजक आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय पवार साहेब, त्यांचे सहकारी अनंत कवळसराव साहेब आणि माझ्या शाखेचे पूर्वीचे तांबळेराव साहेब, तसेच माझे सहकारी. तुमची शाखा ही नाही कार्यरत शाखा माननीय दका तांबळेराव साहेब आणि बाकीचे मग चौधरी साहेब आहे, बाकीचे आपले चव्हाण मंडळी, त्यात अनुपस्थित असलेले आरकेली साहेब. या ठिकाणी सांगायचं म्हटलं तर माझा जो शेवटचा निरोप समारंभ या ठिकाणी आपण अतिशय मनपूर्वक या ठिकाणी ठेवला, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. या ठिकाणी 4 शब्द सांगायचे म्हणतात तर माझ्या कार्याचं कौतुक तर फार झालं. म्हणजे ही माझ्या कार्याची पोचपावतीच म्हणायची. आणि आता जे माझे जे अनुभव आले ते वेताळांनी सांगितले, हनुमंतराव डुकेराव साहेबांनी सांगितले, मठत काकांनी सांगितले, सोनवणेराव साहेबांनी सांगितले, सरोदे मॅडम, तांबळेराव साहेब, पाटील, अनंत कवळसराव साहेब या सर्वांनी सांगितले. त्यामुळे माझ्याकडे सांगण्यासारखं असं काहीच राहील. आणि शेवटी जाता जाता सांगून जातो, मनुष्याचा जो देह, हा जो देह आहे, माणूस स्वतःसाठी तर संघर्ष करतच असतो. अडचणीत सापडलेला माणूस कसा तरी बाहेर निघण्यासाठी प्रयत्न करतो, पण एखादा व्यक्ती असा आहे तो माणसाच्या समोर येत नाही. मग 5-25 आहेत, पण त्या 5-25ची हिंमत होत नाही समोर जायची. आणि त्या 5-25ला समोर घेऊन जाण्याची त्यांनी माझ्या मागे आलं तरी मी समोर जाण्याची हिंमत मी त्यांना दिली आहे. तुम्ही फक्त माझ्या मागे या, मी पुढचं मी सांभाळतो. अण्णांनी बोलून दाखवले. अण्णा बरोबर माझं काही काम नाही, हायवेला